नमस्कार मंडळी, मायबोली मराठी न्यूज या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला कॅल्शियम कुठून मिळतं? तुम्हाला खरंच माहिती आहे का की हजारो वर्षांपासून या भूमीवरती वास्तव करणारे तुमचे पूर्वज कधीही मेडिकल बाहेर रांगेत उभे राहिलेले नाहीत. तरीही त्यांची हाडे इतकी मजबूत होती की वयाच्या 92व्या वर्षीही ते शेतात काम करू शकत असत. त्यांचं रहस्य काय होतं? त्यांचं रहस्य होतं त्यांचा आहार. तर असे 4 पदार्थ आहेत जे तुमच्या शरीरातील कॅल्शियमचं प्रमाण वाढवू शकतात. पहिला पदार्थ आहे तो म्हणजे तीळ. या लहानशा बीकडे पाहून तुम्हाला वाटेल की ही फक्त चटणीमध्ये घालण्याची एक वस्तू आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की 100 ग्रॅम तिळामध्ये कोणत्याही दुग्धजन्य पदार्थापेक्षा जास्त कॅल्शियम असतं. विशेषतः काळे तीळ, जे हे हाडांसाठी निसर्गाकडून मिळालेली एक विलक्षण देणगी आहे. आपले पूर्वज केवळ चवीसाठी तीळ खात नव्हते. तीळ, तिळाची चक्की, तिळाचं तेल हे सर्व त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग होतं आणि यामागे एक सखोल समज होती जी आजची पिढी विसरली आहे. तिळामध्ये केवळ कॅल्शियमच नाही तर मॅग्नेशियम देखील असतं, जे कॅल्शियमला हाडांमध्ये योग्यरित्या स्थिरावण्यासही मदत करतं. त्यात झिंक देखील असतं, जे हाडांच्या पेशींच्या पुनर्बांधणीमध्ये भूमिका बजावतं. तिळामध्ये लिग्नॅन्स नावाचं, जे शरीरातील दाह कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतं. जेव्हा सांध्यांमधील दाह कमी होतो तेव्हा वेदना आपोआप कमी होतात. ही काही जादू नाही आहे, हे शरीराचं स्वतःचं विज्ञान आहे. पण लक्षात ठेवा, कच्चे तीळ खाल्ल्याने शरीर त्यांना पूर्णपणे शोषून घेऊ शकत नाही. तीळ हलके भाजून घ्या किंवा पाण्यामध्ये भिजवा. जेव्हा तुम्ही तीळ भिजवता तेव्हा त्यातील ऑक्सॅलिक ॲसिड, जे कॅल्शियम शोषणामध्ये अडथळा आणतं, ते कमी होतं, ज्यामुळे शरीर कॅल्शियमचा अधिक प्रभावीपणे वापर करू शकतं. दररोज सकाळी फक्त 1 चमचा भिजवलेले काळे तीळ खाणं पुरेसं आहे. ही छोटी सवय तुमच्या सांध्यांसाठी खूप मोठा फरक घडवू शकते. आता आपण आणखी एका घटकाबद्दल बोलूया, जो कदाचित तुमच्या घरामागे किंवा जवळच्या बाजारामध्ये सहज उपलब्ध असेल. ते म्हणजे शेवग्याची पाने, ज्यांना मोरिंगाची पाने म्हणूनही ओळखलं जातं. या झाडाला भारतामध्ये शतकानुशतके पूजनीय मानलं गेलं आहे आणि जेव्हा तुम्ही त्याचे पौष्टिक मूल्य विचारात घेता तेव्हा ते का आहे हे स्पष्ट होतं. मोरिंगाच्या पानांमध्ये दुधापेक्षा कित्येक पटीने जास्त कॅल्शियम असतं. त्यामध्ये लोह असतं, जे रक्ताला समृद्ध करतं. त्यात व्हिटॅमिन के देखील असतं, जे हाडांची घनता टिकवून ठेवण्यासाठी आवश्यक आहे. बहुतेक लोक कॅल्शियमबद्दल बोलतात पण कोणीही व्हिटॅमिन केचा उल्लेखही करत नाही. व्हिटॅमिन के एक सहाय्यक आहे, जे कॅल्शियमला धमन्यांमध्ये साठवण्यापासून प्रतिबंधित करतं आणि त्याला हाडांकडे वळवतं. व्हिटॅमिन केच्या कमतरतेमुळे कॅल्शियम चुकीच्या ठिकाणी साठू शकतं, ज्यामुळे हाडांची झीज आणि सांधेदुखी होऊ शकते. मोरिंगाची पाने या व्हिटॅमिनचा एक समृद्ध स्रोत आहे. पण मोरिंगा शिजवताना काळजी घ्या, ते जास्त शिजवू नका. कोणतीही हिरवी पाने जास्त वेळ उच्च तापमानावरती शिजवल्याने त्यातील संवेदनशील पोषक तत्वे नष्ट होतात. मोरिंगाची पाने हलकीशी शिजवा किंवा त्याची पूड करून दही किंवा ताकामध्ये मिसळून तुम्ही सेवन करू शकता. ही एक जुनी परंपरा आहे, जी दक्षिण भारतातील अनेक घरांमध्ये आजही जपली जाते. तिसरं म्हणजे नाचणी, जिला मांडुआ असंही म्हटलं जातं. हे एक असं धान्य आहे ज्याला शहरी संस्कृतीने जवळजवळ विसरूनच टाकलं आहे. तथापि दक्षिण भारतातील डोंगराळ प्रदेशातील आदिवासी समुदायांमध्ये ते अजूनही मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं आणि यामागे एक कारण आहे. कोणत्याही धान्यापेक्षा नाचणीमध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे अधिक असतं. प्रत्येक 100 ग्रॅम नाचणीमध्ये अंदाजे 350 मिलीग्रॅम कॅल्शियम असतं. हे गहू आणि तांदळापेक्षा कित्येक पटीने जास्त आहे. तुमच्या गुडघ्यांमध्ये, कमरेत किंवा खांद्यांमध्ये होणारी वेदना हा काही योगायोग नाही, तो एक संदेश असतो आणि जर तुम्ही तो संदेश समजून घेण्याऐवजी दाबून टाकलात तर तुम्ही शरीरावरती सर्वात मोठा अन्याय करत आहात. पण त्याहूनही महत्त्वाचं म्हणजे नाचणीमधील कॅल्शियम शरीराद्वारे सहजपणे शोषलं जातं, ज्यात मेथिओनाइन आणि लायसिन ही अमिनो आम्ले असतात, जी हाडांसाठी कोलेजन तयार करण्यास मदत करतात. कोलेजन हे एक प्रथिन आहे जे हाडांना लवचिकता देतं. कोलेजनशिवाय हाडे ठिसूळ, सहज तुटणारी होत असतात. म्हणून केवळ कॅल्शियमवर लक्ष केंद्रित करणं पुरेसं नाही. कोलेजन आणि कॅल्शियम एकत्र मिळून हाडे खऱ्या अर्थाने मजबूत करतात. तुम्ही नाचणी भाकरीसारखी खाऊ शकता, तिची लापशी बनवू शकता किंवा तिचा हलवाही बनवू शकता. दक्षिण भारतामध्ये नाचणीचे मुद्दे म्हणजेच नाचणीच्या मोठ्या गोल पोळ्या खूप लोकप्रिय आहेत.
हा पदार्थ साधा, स्वस्त आहे आणि त्यातून मिळणारं पोषण कोणत्याही महागड्या परदेशी उत्पादनामध्ये आढळत नाही. निसर्गाने हे सर्व आपल्या भूमीमध्ये आधीच उपलब्ध करून दिलं आहे, पण आपण ते शोधायलाच विसरलो आहोत. आणि आता चौथी गोष्ट आहे ते म्हणजे दही. दही केवळ एक अन्न नाही, ते एक सजीव अन्न आहे. त्यात लाखो सूक्ष्मजीव असतात. हे फायदेशीर जीवाणू तुमच्या आतड्यांना निरोगी ठेवतात. आणि इथे एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे जो बहुतेक लोकांना माहीत नसतो. तुमच्या शरीराद्वारे कॅल्शियमचं शोषण तुमच्या आतड्यांच्या स्थितीवरती अवलंबून असतं. जर तुमची आतडी निरोगी नसतील, जर त्यात योग्य जीवाणू नसतील, तर तुम्ही कितीही कॅल्शियम खाल्लं तरी ते तुमचं शरीर शोषून घेऊ शकणार नाही. या समस्येवर दही हा सर्वात सोपा आणि प्रभावी उपाय आहे. घरी बनवलेलं ताजं दही रात्रभर मुरून सकाळी खाल्ल्यास तुमच्या आतड्यांतील सूक्ष्मजीवांचं पोषण होतं. जेव्हा आतड्यांमधील वातावरण निरोगी असतं तेव्हा कॅल्शियमचं शोषण अनेक पटींनी वाढतं. दह्यामध्ये स्वतः कॅल्शियम आणि फॉस्फरस असतात आणि हे मिश्रण हाडांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. पण एक गोष्ट म्हणजे रात्री दही खाणं टाळावं. हे एक जुनं आयुर्वेदिक ज्ञान आहे. रात्री शरीराची पचनशक्ती मंदावत असते आणि त्यावेळी दही खाल्ल्याने शरीरातील कफही वाढू शकतो, ज्यामुळे सांधेदुखी देखील होऊ शकते. दुपारच्या जेवणासोबत दही घ्या, ही सर्वोत्तम वेळ आहे. आता आपण अधिक सखोलपणे पाहूया. तुमच्या लक्षात आलं असेल की काही लोक खूप चांगले खातात, सर्व काही योग्य करतात, तरीही सांधेदुखी कायम राहते. यामागे आणखी एक कारण आहे ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, ते म्हणजे शरीरातील वाढलेली आम्लता. जेव्हा शरीराचं वातावरण खूप आम्लधर्मी होतं तेव्हा ही आम्लता संतुलित करण्यासाठी शरीर हाडांमधून कॅल्शियम खेचू लागतं. ही एक आपत्कालीन यंत्रणा आहे आणि या प्रक्रियेमुळे हाडे हळूहळू कमकुवत होतात. तर आम्लता का वाढते? प्रक्रिया केलेले पदार्थ, रिफाईंड पीठ, साखर, शीतपेय आणि अतिरिक्त मीठ या सर्वांमुळे शरीरामध्ये आम्लता वाढते. आणि जेव्हा तुम्ही या पदार्थांऐवजी तीळ, शेवग्याच्या शेंगा, नाचणी आणि दही यासारखे अल्कधर्मी आणि संतुलित पदार्थ खाता, तेव्हा शरीराला हाडांमधून कॅल्शियम चोरण्याची गरजच भासत नाही. हाडांमध्ये कॅल्शियम टिकून राहतं आणि सांधेदुखी हळूहळू कमी होते. मला तुम्हाला आणखी एक गोष्ट सांगायची आहे की सूर्यप्रकाश हा विनामूल्य आहे. तो मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध आहे. तरीही बहुतेक लोकांमध्ये विटॅमिन डीची कमतरता आहे. विटॅमिन डी शिवाय कॅल्शियमचं शोषण अशक्य आहे. हे एक जैवरासायनिक सत्य आहे आणि विटॅमिन डीचा सर्वोत्तम आणि सर्वात नैसर्गिक स्रोत सूर्यप्रकाश आहे. दररोज सकाळी 20 ते 30 मिनिटे सूर्यप्रकाशामध्ये बसा. हे एक औषध आहे जे निसर्गाने तुम्हाला विनामूल्य दिलेलं आहे. हे अन्न केवळ पोट भरण्यासाठी नाही, ही शरीराची जाणीवपूर्वक पोषण करण्याची एक कृती देखील आहे. तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की एका विशिष्ट वयानंतर आपले पाय जड का वाटू लागतात? आपल्या गुडघ्यांमधील वंगण का नाहीसं होतं? आपले पाय आपल्या शरीराचा पाया आहेत. जसं एखाद्या उंच इमारतीची ताकद तिच्या पायावर अवलंबून असते, तसंच आपलं संपूर्ण आयुष्य आपल्या पायांवरतीच अवलंबून असतं. पण कालांतराने 2 गोष्टी घडतात. पहिली म्हणजे हाडांची घनता कमी होते आणि दुसरं म्हणजे दीर्घकाळ टिकणारी सूज. ही एक मंद जळजळ आहे जी तुमच्या सांध्यांमधील सायनोव्हियल द्रव किंवा वंगण सुकवत असते. जेव्हा हे वंगण सुकतं तेव्हा हाडे एकमेकांवर घासली जातात, ज्यामुळे तो कटकट आवाज येत असतो आणि असह्य वेदनासुद्धा होतात. मी तुम्हाला लिंबाच्या सालीवर आधारित एक संशोधन घरगुती मालिश तेल सांगणार आहे. होय, तुम्ही त्याच्या वैज्ञानिक शक्तीने आश्चर्यचकित व्हाल. संशोधनामधून असं दिसून आलं आहे की लिंबाच्या सालीच्या तेलामध्ये लिमोनिन नावाचा एक शक्तिशाली नैसर्गिक दाहशामक घटक असतो. तो सांध्यांमधील सूज शोषून घेतो, जे वेदनेच्या मूळ कारण आहे. त्यात फायबर आणि विटॅमिन सी असतं. ते सांध्यांना कोलेजनच्या विघटनापासून वाचवतं आणि कार्टिलेजचं आरोग्य सुधारतं. शिवाय हे तेल त्वचेच्या छिद्रांमध्ये शिरून रक्ताभिसरणाला चालना देतं, ज्यामुळे साचलेला ताठरपणा कमी होण्यास मदत होते. मंडळी, आपण जे तेल तयार करणार आहोत ते सांध्यांचा ताठरपणा आणि सर्वसाधारण वेदनांपासून चमत्कारिक आराम देतं. तथापि जर तुमचे गुडघे पूर्णपणे झिजले असतील, ऑस्टिओआर्थरायटिस असेल किंवा कॅल्शियमची तीव्र कमतरता असेल तर ते त्यांना पूर्णपणे बरे करणार नाही, परंतु तुमच्या वेदनांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी ते एक नक्कीच मोठा आधार ठरू शकतं. चला तर मग पटकन एक वेदनाशामक तेल तयार करूया. शक्तिशाली सांधेदुखी तेल. हे तेल तयार करण्यासाठी आपल्याला उष्ण, दाहशामक आणि नैसर्गिक घटकांची आवश्यकता आहे. यासाठी आपल्याला एका मोठ्या लिंबाची साल लागेल. फक्त पिवळा किंवा हिरवा भाग किसून घ्या. 100 मिली तिळाचं तेल घ्या. आयुर्वेदामध्ये तिळाच्या तेलाला वात कमी करणारं तेल मानलं जातं.
कारण ते नसांमध्ये खोलवर शिरतं. तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर हरकत नाही, तुम्ही तिळाच्या तेलाऐवजी मोहरीचं तेल देखील घेऊ शकता. आपल्याला अर्धा चमचा हळद देखील लागणार आहे. जर तुमच्या घरी कच्ची हळद असेल तर उत्तम, नाही तर तुम्ही हळद पावडर वापरू शकता, जी एक नैसर्गिक अँटीबायोटिक आणि वेदनाशामक आहे. अर्धा चमचा मेथीचे दाणे देखील आवश्यक आहे, जे सांध्यांमधील वंगण वाढवण्यास मदत करतात. अर्धा चमचा ओवा आवश्यक आहे, जो सांध्यांना उष्णता देतो आणि वातदोष शांत करतो. 3 ते 4 लवंगा आवश्यक आहे, ज्या खोलवरच्या वेदनांसाठी उपयुक्त आहे. आणि 2 ते 3 भीमसेनी कापराचे तुकडे आवश्यक आहे, जे तेलाची शोषण क्षमता वाढवतात आणि त्वरित आराम देतात. तर हे कसं तयार करायचं? लक्ष द्या. एक लोखंडी किंवा स्टीलचं भांडं घ्या. त्यात तिळाचं तेल घाला आणि मंद आचेवरती लिंबाची साल, हळद, मेथी, ओवा आणि लवंगा घाला. लिंबाची साल हलकी तपकिरी किंवा काळी होईपर्यंत शिजवा. तेल जळणार नाही याची काळजी घ्या. फक्त अर्क काढा. आता गॅस बंद करा. तेल कोमट झाल्यावर, अगदी किंचित गरम झाल्यावर त्यात भीमसेनी कापराची वडी घाला किंवा पावडर घाला. कापूर पेटत्या ज्योतीवरती ठेवू नका, हे लक्षात ठेवा. तेल थंड झाल्यावरती ते गाळून घ्या आणि काचेच्या बाटलीतच साठवून ठेवा. हे प्रभावी वेदनाशामक तेल तयार आहे. आता तेल लावण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता ते लक्षपूर्वक ऐका. लोक अनेकदा तेल लावतात आणि नंतर त्याला हातही लावत नाहीत, पण हीच योग्य पद्धत आहे. प्रथम प्रभावित भागावरती 5 मिनिटांसाठी गरम पाण्याची पिशवी किंवा हीट पॅड आपल्याला लावायचा आहे. तुमच्याकडे हीट पॅड नसल्यास एक विकत घ्या. तुम्हाला तो अगदी कमी प्राईजमध्ये मिळून जाईल. यामुळे काय होतं, यामुळे त्वचेची छिद्रे उघडतात. आता तेल थोडं गरम करा आणि 10 ते 12 मिनिटे गोलाकार गतीने हळूवारपणे मालिश करा. मालिश झाल्यावर तो भाग सुती कापडाने किंवा गुडघ्याच्या वाटीने झाकून घ्या. त्याला हवेपासून दूर ठेवा. तुमच्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती आहेत का? किंवा कदाचित तुमचे पती, आई वडील सकाळी उठून म्हणतात का की आज माझे पाय जमिनीवर टेकतच नाहीत? जर तुम्ही त्यांना दररोज रात्री झोपण्यापूर्वी या तेलाने मालिश केली तर ते 3 ते 4 आठवड्यांमध्ये तुम्हाला दिसेल की त्यांचा सकाळचा ताठरपणा कमी झाला आहे आणि कोणत्याही आधाराशिवाय ते पायऱ्या चढू शकतील. मंडळी, हे तेल तुमच्या बाह्य वेदनांवरती उपचार करेल, पण शरीराला आतूनही पोषणाची गरज असते. आता जेव्हा सांधेदुखी, संधिवात किंवा अंगदुखीचा प्रश्न येतो, तेव्हा आयुर्वेदामध्ये एक औषध आहे जे वातदोषांवर रामबाण उपाय मानलं जातं, मेथीचे धाटे. आज आपण त्यामागील सखोल विज्ञान समजून घेणार आहोत, जे तुम्ही कदाचित यापूर्वी ऐकलं नसेल. मेथी केवळ एक मसाला नाही, ती एक शक्तिशाली चयापचय सुधारक आहे. त्यात असलेले डायोजेनिन आणि गॅलॅक्टोमेनिनसारखे घटक आपल्या शरीरामध्ये रासायनिक अभियंत्याप्रमाणे कार्य करतात. जेव्हा युरिक ॲसिडची पातळी वाढते, तेव्हा ते सांध्यांमध्ये काचेच्या लहान तुकड्यांप्रमाणे जमा होऊ लागतात. यामुळे सकाळी उठल्यावर टाचा आणि पायांच्या बोटांमध्ये सुई टोचल्यासारखी संवेदना जाणवते. मेथीचे दाणे क्षारीय स्वरूपाचे असतात. ते रक्तातील आम्लता कमी करतात आणि सांध्यांमध्ये जमा झालेले कठीण स्फटिक हळूहळू विरघळून लघवीद्वारे शरीराबाहेर टाकतात. ते तुमचे सांधे स्वच्छ करतात. आयुर्वेदानुसार वातदोषाच्या बिघाडामुळे सांधेदुखी होते. मेथीचा कडू रस शरीरातील हा अतिरिक्त वायू म्हणजेच वात आणि ओलावा शोषून घेतो. जेव्हा सांध्यांमध्ये सूज येते तेव्हा तिथे अतिरिक्त पाणी साठतं, ज्यामुळे पाय जड वाटतात. ज्याप्रमाणे स्पंज पाणी शोषून घेतो, त्याचप्रमाणे मेथी ही सूज शोषून घेत असते. हे एक नैसर्गिक दाहशामक आहे, जे कोणत्याही दुष्परिणामांशिवाय गुडघ्याचा आकार सामान्य करते. मेथीमधील डायोजेनिन शरीरातील हार्मोन संतुलित ठेवण्यास मदत करते. वाढत्या वयानुसार हाडे कमकुवत होऊ लागल्यावर ते तारुण्य आणि ताकद टिकवून ठेवण्यास मदत करते, ज्यामुळे तुम्हाला आतून उत्साही वाटतं. म्हणून तुमच्या आहारामध्ये मेथीच्या दाण्यांचा नक्की समावेश करा आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे त्यांना मोड आणून खा. मेथीचे दाणे मोड आणून खायचे असतात आणि दररोज सकाळी 2 चमचे सेवन करा. जर तुम्हाला ते मोड आणता येत नसतील तर 1 चमचा मेथीचे दाणे पाण्यात भिजवा. ते 1 ग्लास पाण्यात भिजवा आणि सकाळी उठल्याबरोबर ते मेथीचं पाणी प्या आणि दाणे चावून खा. मेथीचं पाणी आणि मेथी युरिक ॲसिडसाठी वरदान आहे आणि सांधेदुखी कमी करण्यासाठी आश्चर्यकारक काम करतात. गर्भवती महिलांनी मेथीचे दाणे खाणं टाळावं, कारण त्यांचा उष्ण प्रभाव असतो. या व्यतिरिक्त जर तुम्हाला पित्ताशयातील आम्लता किंवा उष्णतेचा त्रास होत असेल तर मेथीच्या दाण्यांचं प्रमाण मर्यादित ठेवा आणि ते बडीशेपसोबत सेवन करा. बडीशेपसोबत त्यांचं माफक प्रमाणामध्ये सेवन केल्यास शरीरातील पित्ताची उष्णता कमी होण्यास मदत होते. 1 मोठा चमचा तीळ
आणि एक मोठा चमचा भोपळ्याच्या बिया रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. ती उष्ण प्रकृतीचे असतात, पण भिजवल्यानंतर उन्हाळ्यातही त्यांचं सेवन करता येतं. भोपळ्याच्या बियांचा सामान्य परिणाम होतो आणि त्या सांधे व स्नायूंना आधार देतात. भोपळ्याच्या बियांमध्ये झिंक आणि ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणामध्ये असतात. यामुळे सांध्यांची झीज टाळली जाते आणि नसांची कमजोरी कमी होते. या बिया भिजवल्यानंतर त्या चांगल्या चावून सकाळी खाव्यात. यामुळे स्नायू, सांधे आणि हाडांना आश्चर्यकारक फायदा होतो. हे 40 दिवस दररोज नियमितपणे घेण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये लक्षणीय बदल दिसून येतील. हळदीमधील कर्क्युमिन हे जगातील सर्वात शक्तिशाली दाहशामक आहे. तथापि उन्हाळ्यात त्याचं सेवन करण्यामागे एक विशेष विज्ञान देखील आहे. जेव्हा शरीरामध्ये प्रोस्टाग्लॅन्डिन नावाच्या रसायनांचं प्रमाण वाढतं तेव्हा आपले सांधे दुखतात. ही तीच संयुगे आहेत जी मेंदूला वेदनांचे संकेत पाठवतात. हळद या रसायनांचं उत्पादन रोखते. हळद डायक्लोफेनाक किंवा इतर कोणत्याही ॲलोपॅथिक वेदनाशामकाप्रमाणे काम करते, परंतु तिचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि ती तुमच्या मूत्रपिंडांना हानी पोहोचवण्याऐवजी त्यांना डिटॉक्सिफाय करते. आणि जर तुम्ही फक्त हळद खाल्ली तर तुमचं यकृत तिला लगेचच एक बाह्य पदार्थ म्हणून ओळखतं आणि शरीरातून बाहेर टाकतं, ज्यामुळे ती रक्तप्रवाहामध्ये पोहोचू शकत नाही. म्हणून इथेच तुम्हाला काळी मिरी वापरण्याची गरज आहे. काळ्या मिरीमध्ये पायपेरिन असतं, जे तात्पुरतं यकृताची प्रक्रिया थांबवत असतं, ज्यामुळे हळदीतील कर्क्युमिन 2000% अधिक प्रमाणामध्ये तुमच्या रक्तप्रवाहामध्ये शोषलं जातं. काळ्या मिरीशिवाय हळदीचं दूध म्हणजे फक्त पिवळं दूध, हे औषध नाही. म्हणून जेव्हाही तुम्ही हळद वापराल किंवा घरी हळदीचं दूध बनवाल तेव्हा त्यात काळी मिरी नक्की घाला. हळद आणि काळी मिरी या दोन्हींचा उष्ण प्रभाव असतो. इथेच बडीशेप उपयोगी पडते. बडीशेप स्वभावाने शीत आहे. ती केवळ हळदीची उष्णता संतुलित करत नाही, तर तुमची पचनसंस्थासुद्धा थंड करते. दुधामध्ये बडीशेप घातल्याने पित्त वाढण्यास प्रतिबंध होतो, ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये ॲसिडिटी, छातीत जळजळ किंवा मुरुमे टाळता येतात. तर हे कसं करायचं? 1 ग्लास दूध आणि अर्धा ग्लास दूध किंवा अर्धा ग्लास दूध आणि अर्धा ग्लास पाणी घ्या. त्यात अर्धा चमचा हळद आणि चिमूटभर काळी मिरी घाला. अर्धा चमचा बडीशेप पावडर किंवा अख्खी बडीशेप घालून ते उकळवा. उकळल्यानंतर ते थंड होऊ द्या. कोमट झाल्यावर झोपण्यापूर्वी ते प्या. उन्हाळ्यामध्ये ते उकळत असताना पिणं टाळा. ते थोडं थंड होऊ द्या. झोपण्यापूर्वी हे मिश्रण घेतल्याने रात्रभरामध्ये तुमचे सांधे दुरुस्त होण्यास मदत होते आणि बडीशेपमुळे तुम्हाला शांत झोप लागण्यासही मदत होते. हे घरी नक्की करून पहा. आता आपण मोड आलेल्या धान्यांबद्दल बोलूया. जेव्हा तुम्ही हरभरा किंवा मूग मोड आणता तेव्हा त्यांची जीवनशक्ती 100 पटीने वाढते. त्यात व्हिटॅमिन सी आणि कॉम्प्लेक्स प्रोटीन्स असतात. वाढत्या वयामध्ये स्नायू शिथिल होण्याची शक्यता असते. मोड आलेली धान्ये त्या स्नायूंना पुन्हा मजबूत करतात. म्हणून तुमच्या आहारामध्ये मोड आलेल्या धान्यांचा समावेश करा. जर तुमची पचनशक्ती कमजोर असेल तर मी तुम्हाला एक उपाय सांगते. उदाहरणार्थ हरभरा, हिरवी मूग डाळ आणि थोड्या प्रमाणामध्ये मेथीचे दाणे घ्या. त्यांना मोड आणून नाश्त्यामध्ये खा. जर तुम्हाला पचनाच्या समस्या असतील किंवा अन्न व्यवस्थित पचत नसेल तर त्यांना थोडंसं वाफवून घ्या. थोडंसं वाफवल्याने ते पचायला सोपे जातात. त्यामुळे वयस्कर लोकांनी ते नेहमी वाफवूनच खावे. त्यांचे दररोज सेवन करा. तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये बदल नक्की जाणवेल. आता जेव्हा आपण पायांच्या ताकदीबद्दल बोलतो तेव्हा आपण अनेकदा फक्त हाडे आणि स्नायूंवर लक्ष केंद्रित करतो. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की या स्नायूंना चालना देणारी ऊर्जा कुठून येते? ती आपल्या नसांमधून येते. म्हणून मंडळी, भिजवलेले बदाम येथे उपयुक्त ठरतात. भिजवलेले बदाम तुमच्या नसांसाठी सुपरफूडपेक्षा कमी नाहीत. होय, बदाम केवळ मेंदूला तल्लख करण्यासाठीच नाही, तर ते तुमच्या संपूर्ण मज्जासंस्थेला संरक्षण करण्यासाठी आहेत. त्यामध्ये असलेले व्हिटॅमिन ई, रायबोफ्लेविन आणि मॅग्नेशियम यांचं मिश्रण आश्चर्यकारक काम करतं. झोपेत असताना तुमचे पाय अचानक हिसके देत आहे असं तुम्हाला कधी वाटतं का? किंवा इतके अस्वस्थ वाटतं की तुम्हाला ते वारंवार हलवावे लागतात? वैद्यकीय भाषेमध्ये याला रेस्टलेस लेग सिंड्रोम असं म्हटलं जातं. बदामांमध्ये असलेले रायबोफ्लेविन नसांचा दाह कमी करते आणि मॅग्नेशियम स्नायूंना शांत होण्याचा संदेश पाठवते. हीच ती वेळ आहे. हे तुमच्या मेंदूला शांततेचे संकेत पाठवते, मज्जातंतूचा ताण कमी करतो आणि तुम्हाला कोणत्याही अडथळ्याशिवाय शांत झोप लागण्यासही मदत करते. खाण्यापूर्वी त्यांना भिजवून सोलून घ्या. 7 ते 8 बदाम रात्रभर पाण्यामध्ये भिजवा. सकाळी ते सोलून घ्या. यामुळे ते पचायला खूप सोपे जातात. ते रिकाम्या पोटी पूर्णपणे चावून खा, जेणेकरून त्यातील तेल आणि जीवनसत्वे तुमच्या लाळेसोबत थेट मज्जातंतूपर्यंत पोहोचू शकतील.
बदामासोबत चिमूटभर खसखस भिजवल्याने मज्जातंतूची ताकद दुप्पट होते आणि सायटिकाच्या वेदनांपासूनही आराम मिळतो. जर तुम्ही या सर्व गोष्टी खात असूनही तुम्हाला आराम मिळत नसेल तर त्याचं कारण पांढरं विष आहे. आजपासून पांढरी साखर खाणं बंद करा. ती हाडांमधील कॅल्शियम काढून टाकते. दुसरं कारण म्हणजे रिफाईंड पीठ. ते तुमच्या आतड्यांना चिकटतं, ज्यामुळे तुम्ही खाल्लेल्या पोषक तत्वांचं शोषण होण्यास अडथळा येतो. शिवाय हालचाल न झाल्यामुळे वंगण कमी होतं. गुडघे यंत्रासारखे असतात. तुम्ही जेवढे हळू चालाल तेवढे जास्त वंगण ते तयार करतात. म्हणूनच तुमचे गुडघे नक्कीच हलवत राहा. काही शारीरिक हालचाली करा. तुम्ही 10 ते 15 मिनिटे नक्की चाला. हे 40 दिवस नियमित करून बघा. माझा विश्वास आहे तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये एक जबरदस्त बदल दिसेल. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. स्वतःची काळजी घ्या. आपल्या कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि ज्यांना असे हाडांचे प्रॉब्लेम्स आहेत त्यांच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या आरोग्याची काळजी घेत राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.